साताऱ्यापासून 22 किलोमीटर दूर असलेलं कास पुष्प पठार आता फुलांनी बहरलेलं आहे। दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला या ठिकाणी फुलांचा बहर हा फुलत असतोय। मात्र यावर्षी कोरोनामुळे या ठिकाणी जे आहे ते पठार आपण बघू शकताय की वेगवेगळी फुलं जी आहेत, जवळजवळ तब्बल 38 प्रकारच्या फुलांच्या प्रजाती ज्या आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी तेरडा असेल, चवर असेल, मिकी माऊस, शेतीची आसवे, गेंद, कुमुदिनी अशी वेगवेगळी फुले जी आहेत ती कास पठारावरती भरत असतात। मात्र पर्यटक नसल्यामुळे हे पठार आता पर्यटकांविना ओस पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। 2012 मध्ये कास पुष्प पठाराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेला आहे। हे कास पुष्प पठार हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाखो जे आहेत ते पर्यटक या ठिकाणी येत असतात। या माध्यमातून जवळजवळ 1 कोटी रुपयेचा जो महसूल आहे तो या ठिकाणी गोळा होत असतो। त्या माध्यमातून स्थानिक जे इथले नागरिक असतील त्यांना रोजगाराची एक संधी या निमित्ताने उपलब्ध होत असते। मी सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष कास पठार कार्यकारी समिती। कास पठाराचा दरवर्षी हंगाम हा 1 सप्टेंबरला चालू होतो। यावर्षी आज जी तारीख आहे या तारखेला भरपूर अशी प्रचंड प्रमाणामध्ये कास पठारावरती गर्दी असते। परंतु या कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाने पूर्णपणे पर्यटन स्थळ असतील किंवा सातारा जिल्ह्यातले जे प्रमुख जागतिक वारसा स्थळे कास पठार की ज्या ठिकाणी देशातून परदेशातून इथली जी जैवविविधता आहे ती पाहण्यासाठी पुष्पप्रेमी येत असतात। परंतु आज हे कोरोनाच्या संकटामुळे आज सर्व बंद आहे। हे बंद असल्यामुळे आज खरं म्हणजे तसं या परिसरातल्या काही लोकांवरती सुद्धा आर्थिक संकट कोसळलेलं आहे। दरवर्षी या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये हंगाम कालावधीमध्ये 1.5 ते 2 लाख पर्यटक या कास पठाराला भेट देतात। इथली विविध वनस्पतींचा म्हणजे फुलं पाहतात, आपल्याकडे डोळ्यामध्ये सामावून घेतात आणि प्रचंड त्यांना त्यापासून आनंद मिळतो। त्याचबरोबर पर्यटन येत असल्यामुळे आसपासच्या गावातील 5-6 गावाची जी आमची कास पठार कार्यकारी समिती आहे या गावातील जवळजवळ 150 लोकांना आज या ठिकाणी कास पठारावर एक मजूर म्हणून काम करण्याची संधीसुद्धा मिळते। त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील मग चटणी भाकरी असेल, नाचण्याची भाकरी असेल, छोटी मोठी स्टॉल लावून जवळजवळ 500 ते 1000 लोकांना रोजगार या कास पठाराच्या हंगामामुळे मिळत असतो। परंतु यावर्षी हे संकट असल्यामुळे आज हा रोजगार सगळ्यांचा बुडलेला आहे। आज खरं म्हणजे तसं हे आर्थिक संकट एक प्रकारे या विभागावरती, कारण इथं सर्व हे पर्यटनावरतीच अवलंबून आहे। जंगलामध्ये जंगल प्रचंड असल्यामुळे प्राणी भरपूर आहेत, वन्य प्राणी, शेती होत नाही आणि फक्त पर्यटन किंवा मग कुठेतरी गाव सोडून बाहेर जायचं याच्यावरती उपजीविका या परिसरातल्या ग्रामस्थांची चाललेली असते। परंतु या पर्यटनामुळे थोडासा आधार मिळतो, परंतु यावर्षी तोही आधार या कोरोनाच्या संकटामुळे गेलेला आहे। तर नक्कीच गेला असला तरी पण आता आपल्याला हाही ती संकटाला सामोरं गेलं पाहिजे, कारण कोरोनाचं दिवसेंदिवस आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा, सातारा जिल्ह्यात सुद्धा पेशंट वाढायला लागले। त्यामुळे इथे पण आम्ही आजच आमची कास पठार कार्यकारी समितीची मीटिंग झाली। या मीटिंगमध्ये आम्ही ठरवलेलं आहे जोपर्यंत माननीय जिल्हाधिकारी सातारा आहे आदेश देत नाही तोपर्यंत कास पठार हे पर्यटकांसाठी कायमस्वरूपी बंद राहील। जर जिल्हाधिकाऱ्यांनी जर आदेश दिले तर आमच्याकडे नियमावली आम्ही तयार केलेली आहे। सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून आपण कास पठार सुरू करू शकतो, परंतु शेवटी शासनाच्या नियमावरती सर्व अवलंबून आहे। तरी आम्ही पण सर्व महाराष्ट्रातील किंवा देशभरातून जे कास पठारावरती लोक येतात त्यांना सगळ्यांना विनंती करतो की हे संकट आपल्या सगळ्यांसाठी आता महत्त्वाचं आहे। संकट दूर झालं पाहिजे। कासला पुढच्या वर्षी पण फुलं येणार आहेत, परंतु त्यासाठी आपल्याला जीवन हे आता आपलं महत्त्वाचं आहे। त्यामुळे जोपर्यंत जिल्हाधिकारी किंवा महाराष्ट्र शासन पर्यटन सुरू करत नाहीत तोपर्यंत कुणीही कास पठारावर येण्याचा प्रयत्न करू नये, कारण सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते माहिती आहे। तुम्हाला कास पठारच्या फुलांचे अपडेट वगैरे अशा विविध चॅनलमधून वगैरे मिळत राहतील, ते तुम्ही पहा। आणि जे आम्ही ठरवलेलं आहे वन विभाग आणि कास पठार कार्यकारी समितीनं, कुणी कास पठारावरती येऊ नका, घरीच राहा, सुरक्षित राहा, आपल्या कुटुंबाची काळजी करा। मी नगर जिल्ह्यातील कोपरगावमधून आले, पहिल्यांदाच कास पठारला आले, पण अतिशय सुंदर असं रम्यमय बघायला मिळालं। तरी सप्टेंबर महिन्यात कोरोनामुळे येता येत नव्हतं, पण एवढ्या दिवसातून आल्यावर खूप छान वातावरण आहे कास पठाराचं, खूपच सुंदर आहे। माझं नाव अनिल बबनराव शेवते, मी अहमदनगर जिल्हा कोपरगाव तालुक्यातनं फिरण्यासाठी आलेलो आहे। शासनाचे सर्व नियम पालन करून आम्ही फक्त 4 जणं आपलं एका ई-पासची सुविधा दिल्यानंतर आम्ही फिरण्यासाठी महाबळेश्वरचं एक कास पठार एक नंदनवन आहे ते बघण्यासाठी
जसं भारतातलं काश्मीर एक नंदनवन तसं हे सातारा जिल्ह्यातलं एक नंदनवनच आहे. ते बघण्यासाठी आलो आणि इथं आम्हाला खूप सुंदर वाटलं. माझं नाव शैलेश भगवान जाधव आहे. महाबळेश्वरला राहतो आम्ही. आणि आता बऱ्याचशा दिवसापासून कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे बरेचसे लोक घरामध्ये होते. लॉकडाऊन वगैरे झाल्यामुळं लोकांना बाहेर फिरता वगैरे येत नव्हतं. आता गव्हर्नमेंटने ई पास बंद केल्यानंतर आम्ही पण थोडंसं एक आमच्या फॅमिलीला घेऊन इथे पाहण्यासाठी आलो आहे. आमचे पाहुणे आलेले आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही त्यांना इथे घेऊन आलेलो आहे. आणि कास पठार अतिशय सुंदर आहे आणि इथे एक वेगळंच निसर्गरम्य वातावरण महाबळेश्वरपेक्षा एक वेगळं पाहायला मिळते इथे. आणि पठारावरती अशी वेगवेगळ्या प्रकारची फुले इथे आलेली आहेत. हे अद्भुत आहे, हा निसर्गाचा चमत्कार आहे आणि त्यामुळेच ह्याला एक वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळालेला आहे. हे साताऱ्याचं वैभव आहे आणि या निसर्ग सौंदर्यामुळे साताऱ्याची एक वेगळी ओळख आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. पण आता इथे आतमध्ये मला वाटतं फॉरेस्टचे रिस्ट्रिक्शन असल्यामुळे जाता येत नाही. आम्ही बाहेरूनच रस्त्यावरूनच हे सगळं पाहतो आहे आणि त्याचा आनंद घेतो आहे. तर फॉरेस्टने पासेस इश्यू करून पर्यटकांना सोशल डिस्टन्सिंग फॉलो करून आतमध्ये जर सोडलं तर त्यांना अधिक आनंद याचा घेता येईल. मी किरण शिंदे. आम्ही ॲक्च्युली शिर्डीहून आलो आहे. कास पठारबद्दल फार ऐकलं होतं, तर पहिल्यांदा आम्ही हे बघायला आलो आहे. अतिशय अद्भुत आणि खूप नयनरम्य असं हे कास पठार आहे. पण आत्ता बंद असल्यामुळं आम्ही सध्याला बाहेरूनच बघतो आहे. तर हे चालू असतं तर थोडंसं बघता आलं असतं, सोशल डिस्टन्सचं पालन करून आम्ही ते बघितलं असतं. तर सध्याला एक कमी जाणवते की आतमध्ये जाऊन बघता येत नाही आहे. तर ही खंत आहेच तशी, एवढ्या लांब येऊन बघता आलं नाही. थँक्यू. काय काय पाहिलं आत्ता कमीत कमी हे फुलं जे आहेत ते उमललेले आहेत. अतिशय अद्भुत असे फुलं की जे आमच्याकडे किंवा इतर कुठेही असे बघायला मिळत नाही आणि नैसर्गिक आलेले, कुणी लावलेलं नाही अतिशय किंवा कुणी त्याचं प्लांटेशन केलेलं नाही. नैसर्गिकपणे उमललेले फुलं आणि त्याला कुठली म्हणजे बाकी काही केअर न करता निसर्गच त्याची केअर घेतो आहे असं झालं आहे. आणि दरवर्षी याच दिवसात ते फुलं उमलणं हा एक चमत्कारच मानावं लागेल.